Welcome to the Sapna Zoom Screen channel. Dear friends, today we are going to solve practice set 11.2. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा गणिताचा जो आपला 11वा चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक याच्यातला प्रॅक्टिस सेट 11.2 सॉल्व्ह करणार आहोत. तर आता या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चनमध्ये तर ग्राफवरून क्वेश्चन आन्सर आहेत, पण सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वेश्चनमध्ये आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचे आहेत. ओके, तर आपल्याला ग्राफ बुक लागणार आहे याच्यासाठी. आता इथे जी ग्राफ आहे ना आपल्याला, आपण लास्ट इयर आपण नॉर्मल बार ग्राफ आणि जॉईंट बार ग्राफ आपण लर्न केला होता. तर यावर्षी आपण सब डिवायडेड बार ग्राफ आपण ड्रॉ करणार आहोत. हे सब डिवायडेड म्हणजे कसं असतो, दोन इन्फॉर्मेशन असतात ती एकावर एक त्या एकाच बारमध्ये आपल्याला शो करायची असते. कसं करायचं आपण सगळं समजून घेऊया. तर आता इथे बघा, पहिला क्वेश्चन काय, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड अँसर द क्वेश्चन्स. ओके, मग स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. पहिला क्वेश्चन काय, स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. मी आता सांगितल्याप्रमाणे एक असतो जिथे सिंपल बार असतो त्याला बार ग्राफ म्हणतात. दुसरा असतो त्याच्यामध्ये बारच्या बाजूला बार जोडून दिलेले असतात, दोन बार, तर त्याला जॉईंट बार ग्राफ म्हणतात, जो आपण 7th स्टँडर्डमध्ये लर्न केला होता. आणि इथे बघा कसं आहे, इथे इन्फॉर्मेशन जी आहे ना दोन कलरमध्ये. ओके, इथे वरती व्हाईट कलर आहे आणि इथे ब्लू कलर आहे, अशी एकाच बारमध्ये दोन इन्फॉर्मेशन आहेत. ओके, तर याला म्हणतात सब डिवायडेड बार ग्राफ. ओके, आता सेकंड क्वेश्चन काय, हाऊ मच इज द सेव्हिंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. ओके, आता इथे बघा, इथे हे जो ग्राफ आहे त्या ग्राफमध्ये तुम्हाला ते स्केल ऑन वाय ॲक्सिस इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 200 रुपीज. इथे बघा, हे 1 सेंटीमीटरचं जे मेजरमेंट आहे त्याला 200 रुपीजची आपलं वाय ॲक्सिसवरती इन्फॉर्मेशन आहे. ओके, म्हणजे 200 आहे, 400, 600, 800, 1000. आणि एक्स ॲक्सिसवरती काय आहे, तर आपल्याला इथे नावं दिसतात, वुमन्सची नावं आहेत, सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली. ओके, तर हे जे आहेत ना, इथे सेव्हिंग्ज इन एप्रिल किती आहेत, तर ते ब्लू कलरमध्ये आहेत, आणि सेव्हिंग इन मार्चमध्ये किती आहेत, तर ते व्हाईटमध्ये आहेत. म्हणजे हे सेव्हिंग्सचा आहे, वुमन्सने केलेल्या सेव्हिंगचा हा ग्राफ आहे. तर हाऊ मच इज द सेव्हिंग ऑफ वैशाली, म्हणजे वैशाली म्हणजे हा लास्ट पॅराग्राफ. ओके, आणि इन द मंथ ऑफ एप्रिल, एप्रिलचा कोणता आहे, ब्लू कलर आहे, डार्क ब्लू कलर. ओके, मग ब्लूची आपण लेंथ मोजूया, किती आहेत बघा, 1 2 3 3 सेंटीमीटर. 1 2 3 सेंटीमीटरला किती येतात, 600. म्हणजे वैशालीची सेव्हिंग एप्रिलची किती, 600. हाऊ मच इज द टोटल सेव्हिंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. ओके, मार्च आणि एप्रिलचीच इन्फॉर्मेशन आहे, आणि सरोजची सेव्हिंग शोधायची आहे. तर सरोजची सेव्हिंग किती आहे बघा टोटल, तर 800. ओके, तर 800 रुपीज आहे. त्याच्यानंतर हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग्ज ऑफ सविता दॅन द टोटल सेव्हिंग्ज ऑफ मेघा. आता मेघाची सेव्हिंग किती आहे बघा, ओके, 500 रुपीजची आहे, 500 रुपीज सेव्हिंग आहे सविताची, आणि मेघाची आहे, आणि सविताची किती आहे बघा, सविताची 1000 रुपीज. तर डिफरन्स किती आला याचा, 1000 मधून 500 गेले, 500 डिफरन्स येतो. ओके, म्हणजे 500चा डिफरन्स आहे आपला. आणि हूज सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. ओके, एप्रिलची सेव्हिंग कोणते, ब्लू आहेत, तर ब्लूमध्ये सगळ्यात छोटा बार कोणते बघा, हा मोठा आहे, हा पण मोठा आहे, हे दोन्ही मोठेच आहेत. सगळ्यात छोटा आहे तो मेघाचा आहे. ओके, म्हणजे मेघाची सेव्हिंग सगळ्यात कमी आहे, ती 200 रुपीज आहे. तर याचे आन्सर्स बघूया आपण कसे लिहायचे. ओके, तर फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर लिहायचं, स्टेट द टाईप ऑफ द बारग्राफ, सब डिवायडेड बारग्राफ. मग सेकंड क्वेश्चन काय, हाऊ मच इज द सेव्हिंग ऑफ वैशाली इन द मंथ ऑफ एप्रिल. तर लिहायचं वैशाली सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज 600 रुपीज. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हाऊ मच इज द टोटल सेव्हिंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल. तर टोटल सेव्हिंग ऑफ सरोज इज रुपीज 800. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय होता, फोर्थ क्वेश्चन, हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग्ज ऑफ सविता दॅन द टोटल सेव्हिंग्ज ऑफ मेघा. तर सविता सेव्हिंग इज रुपीज 500 मोर दॅन द मेघा सेव्हिंग. आणि हूज सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. तर मेगा सेव्हिंग इज द लिस्ट इन द मंथ ऑफ एप्रिल. ओके, हे आपण क्वेश्चन आन्सर केले. आता सेकंड क्वेश्चन बघूया आपण. आता जो सेकंड क्वेश्चन आहे तो काय, द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन द स्टँडर्ड 5 to 8 इन अ झेडपी स्कूल इज गिव्हन इन द टेबल. ओके, म्हणजे झेडपी स्कूल मधलं जे इन्फॉर्मेशन आहे बॉईज अँड गर्ल्सची ती दिलेली आहे. ड्रॉ सब डिवायडेड बारग्राफ टू शो द डेटा. ओके, आणि द स्केल दिलेले आहे बघा, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. ओके, 1 सेंटीमीटर बरोबर 10 स्टुडंटचा आपल्याला वाय ॲक्सिसवरती ग्राफ घ्यायचा आहे. तर इथे इन्फॉर्मेशन आहे बघा, बॉईज गर्ल्स, बॉईज गर्ल्स, बॉईज गर्ल्स, बॉईज गर्ल्स, हे 5th 6th 7th 8thचे. तर इथे आपल्याला जॉईंट बारग्राफ नाही काढायचा, आपल्याला सब डिवायडेड बारग्राफ काढायचं. ओके, जॉईंट बारग्राफ तर आपल्याला 7th स्टँडर्डमध्ये होतं. चला आपण आता ग्राफ काढूया. तर इथे बघा, हे स्केल घेतलेलं आहे, काय केलेलं आहे, ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. ओके, मग बॉईज आणि गर्ल्ससाठी आपल्याला ग्राफमध्ये डिझाईन घ्यावी लागणार. तर मी बॉईजसाठी क्रॉस लाईन्स केलेल्या आहेत, गर्ल्ससाठी प्लेन ठेवलेलं आहे. ओके, तुम्ही डार्क करू शकता लाईन्स, तुम्ही
हॉरिझॉन्टल देऊ शकता, व्हर्टिकल देऊ शकता, आपल्याला आवडेल तसं घेऊ शकतो. पण मला क्रॉस लाईन्स इझी पडतात आणि हे प्लेन ठेवणं इझी पडतं, म्हणून अशा पद्धतीने स्केल घेतलेलं आहे. ओके, आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ना आपल्याला शो करायची आहे आपल्याला सबडिवायडेड बारग्राफमध्ये. तर याच्यासाठी आधी काय करावं लागेल माहिती आहे का, आपल्याला बारची जी टोटल हाईट असते ना ती माहीत पडली पाहिजे. ओके, टोटल हाईटला मग डिवाइड करता येतं, म्हणून मी काय केलं की बॉईजची जी इन्फॉर्मेशन आहे, गर्ल्सची जी इन्फॉर्मेशन आहे त्याला मी ऍड केलं. ओके, म्हणजे इथे टोटल नंबर मिळतो आपल्याला. ओके, टोटल नंबर तर 34 + 17 51, 26 + 14 40, 21 + 14 35 आणि 25 + 20 45. अशा पद्धतीने मी इन्फॉर्मेशनची ऍड केलेली आहे. ओके, मग आता मला कळलं की जो फर्स्ट बार असणार आहे जो 5th स्टँडर्डचा आहे त्याची टोटल हाईट असणार आहे 51. ओके, मग सेकंड जो आहे त्याची असणार आहे 40 6th स्टँडर्डची अशी. आता चला आपण आधी बारग्राफ काढायला घेऊया. मी काढलेले आहेत कारण ड्रॉ करायला खूप वेळ जातो, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये ड्रॉ नाही करत आहे, आधीच ड्रॉ केलेले आहेत. ओके, तुम्हाला कसं इझिली कळेल. तर आता इथे कळतं आपल्याला बघा, हा आडवा हा एक्स ऍक्सिस काढलेला आहे आणि उभा हा वाय ऍक्सिस काढलेला आहे. ओके, वाय ऍक्सिस वरती स्केल दिला होता की 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 स्टुडंट, म्हणजे 10 20 30 40 50 60 70 असं पर सेंटीमीटरला मी मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे काय केलं बघा, 1 सेंटीमीटरचा गॅप दिलेला आहे, मग 5th स्टँडर्ड, मग परत 1 सेंटीमीटरचा गॅप दिला, परत 1 सेंटीमीटरचा बार घेतला 6th स्टँडर्डचा. आता आपल्याला हे 2 रूल असतात. जर याच्यामध्ये आपल्याला जे गॅप ठेवायचं असतो ना ते गॅपचं मेजरमेंट फिक्स पाहिजे. तुम्ही 1 सेंटीमीटरचा गॅप ठेवू शकता किंवा ½ सेंटीमीटरचा पण ठेवू शकता किंवा 2 सेंटीमीटरचा पण ठेवू शकता, तुमच्या कम्फर्टप्रमाणे असतो. पण या बारग्राफची जी इन्फॉर्मेशन आहे 1 सेंटीमीटरचा गॅप इथे इनफ आहे, म्हणून मी तेवढा घेतलेला आहे, तुम्ही पण तेवढाच घ्या. आणि बारची जी विड्थ असते ना ती पण तुम्ही ठरवू शकता, 1 सेंटीमीटर घ्यायची, 1.5 सेंटीमीटर घ्यायची, 2 सेंटीमीटर, पण सर्व बार मग सेम मापाचे पाहिजे. एक बार 1 सेंटीमीटरचा, एक बार ½ सेंटीमीटरचा, एक बार 1.5 सेंटीमीटरचा नाही चालणार. आयदर तुम्ही सगळे बार 1 सेंटीमीटरचे घ्या किंवा सगळे बार ½ सेंटीमीटरचे घ्या, चालतील. पण मी इथे सगळे 1 सेंटीमीटरचेच बार घेतले तर त्यातले गॅप पण सेम ठेवलेले आहे. ओके, 1 सेंटीमीटरचा बार आणि मधला गॅप ½ सेंटीमीटर पर बारसाठी तसाही चालू शकतो. ओके, पण इथे आपल्याला गरज नाही. त्यामुळे आता मी कसं टोटल जी इन्फॉर्मेशन काढली होती फर्स्टची 5th स्टँडर्डचा जो बार होता त्याची टोटल हाईट होती 51. तर म्हणून मी इथे बघा 51 वरती इथे हॉरिझॉन्टल लाईन दिलेली आहे, दिसते तुम्हाला इथे 51 आहेत, हा नीट लक्ष द्या. आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे त्याला डिवाइड केलेलं आहे. कितीवरती बॉईजची इन्फॉर्मेशन होती 34ची, मग 34ला मी हॉरिझॉन्टल लाईन दिली आणि 34च्या खालचा जो एरिया आहे ना जो बॉईजची इन्फॉर्मेशन आहे त्याला मी काय केला क्रॉस लाईन्स केले आणि 34 to 51 पर्यंतचा जो एरिया म्हणजे 17. ओके, इथे लक्षात येईल बघा 34 to 51 किती होतात 17 होतात, तो प्लेन ठेवलेला आहे. ओके, म्हणजे आपल्याला इथे इन्फॉर्मेशन बघितल्यावर कळतं की फर्स्ट इन्फॉर्मेशन आहे बॉईजची आणि सेकंड इन्फॉर्मेशन गर्ल्सची. तशाप्रमाणे 6th स्टँडर्डसाठी 40 सेंटीमीटरचा बरोबर 40 mm म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 बॉईज असल्यामुळे 10 स्टुडंट असल्यामुळे इथे बरोबर 4 सेंटीमीटरचा बार काढलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जो गॅप दिले इथे कट जो दिलेला तो कितीवरती आहे 26 वरती, कारण बॉईज 26 आहेत आणि गर्ल्स 14 आहेत. तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेल काय करायचं आपल्याला. ओके, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्सचा तो बारची हाईट घ्यायची आणि जेवढे बॉईज आहेत तिथे आपण याला हॉरिझॉन्टल लाईन द्यायची आणि बॉईजच्या एरियाला आपण लाईन्स मारून टाकायच्या पद्धतीने. आणि 8चा किती आहे बघा, टोटल बारची हाईट आहे 45 आणि त्याचा 25 वरती कट आहे. ओके, 25 वरती कट केला 45 मध्ये, म्हणजे इथे 20चा गॅप आला की नाही. मग ही गर्ल्सची इन्फॉर्मेशन आहे वरची आणि खाली बॉईजची इन्फॉर्मेशन आहे. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ओके, आलं लक्षात. चला आता सेकंड बारग्राफ बघू, सेकंड क्वेश्चन बघू आपण. थर्ड क्वेश्चन. आता थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन काय, इन द फॉलोइंग टेबल number of trees planted in the year 2016 and 17 in 4 towns is given. Show the data with the help of subdivided bar graph. ओके, आता इथे सांगितलं सबडिवायडेड बार ग्राफचा यूज करा आणि त्याच्यामध्ये काय दाखवायचं आहे तर 2 वर्ष 2016 2017 या 2 इयर्सचा डेटा आहे ट्रीज प्लांटेड केलेल्या कर्जत, वडगाव, शिवपूर आणि खंडाळा या टाउन्समधला. तर आपल्याला इथे एकाच बारमध्ये सबडिवायडेड करायचे असल्यामुळे आपण काय करायचं आधी यांची टोटल करायची. म्हणजे कर्जतमध्ये 2016ला 150 ट्रीज प्लांट केलेले आहेत आणि 2017ला 200. तर मग टोटल किती केले आहेत 350. ओके, मग अशीच याची किती आहे वडगावची टोटली 550. ओके, मग इथे 450 आणि इथे 250 हे टोटल ट्रीज प्लांटेड आहेत. ओके, आता यांनी स्केल वाय ऍक्सिस वरती काय घ्यायचे ते दिलेलं नाहीये, तर इथे तुम्हाला तुमचा इंटेलिजन्स यूज करायचा आहे आणि तुम्हाला स्केल पण ठरवायचं आहे. ओके, मग आपण काय करूया, आता इथे जो इन्फॉर्मेशन मी चेक करतो मला लक्षात येतं की माझ्या बारची जी हाईट आहे ही 350 550 450 आणि 250 अशी येणार आहे. ओके, मग बारची हाईट मॅक्सिमम किती 550 येणार आहे. तर मला ही जी इन्फॉर्मेशन आहे ही अशा पद्धतीने मला ग्राफमध्ये ड्रॉ करायचं. जसं मी
वन ट्रीसाठी जर 1 सेंटीमीटर घेतला तर माझ्या बारची हाईट होईल 550 सेंटीमीटर, जी मला ग्राफ पेपरवरती ड्रॉ करणं शक्य नाही. मग मी 10 युनिट्स घेतले तर ओके, जर म्हणजे 10 ट्रीज इज इक्वल टू 1 सेंटीमीटर घेतले तर काय होईल, कसं फाइंड आउट करणार मी. ओके, 550ला डिवाइड बाय 10 तर काय येते आन्सर 55. ओके बरोबर. तर 55 सेंटीमीटरचा मला बार ग्राफ ड्रॉ करावा लागेल. तर तो पण मला शक्य नाही, कारण माझ्या ग्राफ पेपरवर तर एवढे लाईन्स नाहीच आहेत. 55 सेंटीमीटर पण मला यूज नाही करते. तर मला अशा पद्धतीने बारची हाईट डिसाईड करायची आहे की मला मॅक्सिमम जो बारची जी हाईट आहे ती मला माझ्या ग्राफ पेपरवरती ड्रॉ केली पाहिजे. तर माझा बारचं जे हाईट आहे ते 10 सेंटीमीटर 11 सेंटीमीटर ओके, तेवढं मला जमेल. ओके, तर मग मी काय करतो, ह्या 550ला आहे ना 11 ने डिवाइड करतो. तर काय येतं याचं बघा, 5 5 55. ओके, मग नाही 11 5 55. ओके, तर मग आन्सर काय येतं इथे 50. ओके, मग जर मी 50 पर सेंटीमीटर बरोबर 50 ट्रीज घेतलं तर मात्र मला 11 सेंटीमीटर पर्यंतचा बारग्राफ मॅक्सिमम होईल हाईट, आणि जो माझ्या ग्राफ पेपरवरती मला ड्रॉ करता येईल. ओके, याला काही कंपल्शन नसतं, मी 100 युनिट्स किंवा 50 युनिट्स घेऊ शकतो, पण मी 50 युनिट्स घेतो कारण मला 50 युनिट्सची बारग्राफची जी हाईट आहे ती कम्फर्टेबल वाटते माझ्या ग्राफ पेपरवरती मला ड्रॉ पण करता येईल. ओके, मग मी काय करतो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 ट्रीज, 50 सॅपलिंग्स. ओके, ट्रीज म्हणजे सॅपलिंग्स, अशा पद्धतीने ग्राफचं जे स्केल ठरवतो. चला आता आपण ग्राफ ड्रॉ करूया. मी काय केलेलं बघा, स्केल ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 सॅपलिंग्स. 500 नाही 50 येतं, हे चुकून झालं माझं. ओके, 50 सॅपलिंग. मग 2016 साठी मी काय केले, लाईन्स ड्रॉ केले, आणि 2017 साठी ब्लँक स्पेस. ओके, हे सॅम्पल असं द्यायचं असतं आपल्याला की आपला ग्राफ कसा शो होणार आहे त्याच्यासाठी. ओके, मग आता ग्राफ घेऊया. आपण इन्फॉर्मेशनची ते ऍडिशन केली होती आधी. मी ग्राफ कसा ड्रॉ केला बघा, इथे आडवा एक्स एक्सिस काढलेला आहे. पर ग्राफ मधला जो गॅप आहे ना तो पण मी किती ठेवला, 1 सेंटीमीटर ठेवला, आणि प्रत्येक जे ग्राफ आहे त्याची जी विड्थ आहे ती पण 1 सेंटीमीटर ठेवली. ओके, आता हा गॅप मी 1/2 सेंटीमीटर ठेवून ग्राफचे जे बार आहेत त्याला 1 सेंटीमीटर ठेवू शकलो असतो का, आता असतो, पण मी 1 सेंटीमीटरच प्रिफर केलेला आहे. गॅप पण 1 सेंटीमीटरचा आणि बारची विड्थ पण 1 सेंटीमीटर. ओके, आणि जे पहिले आपण इन्फॉर्मेशन दिली काय, हे जे बार आहे ते कोणते कोणते इन्फॉर्मेशन आहे, कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा. ओके, मग त्यांची नावं लिहून टाकली इथे. आता नावं खूप मोठी असल्यामुळे मी आडवी नाही लिहिली नाही, एकावर एक ओव्हरलॅप झाले असते, म्हणून मी इथे व्हर्टिकली नावं लिहून टाकलेली आहेत. ओके, चालतं असं केलं तरी. आणि इथे बारची इथे आपण काय घेतलं होतं, स्केल वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50. मग 50 100 150 200 250 300 350 400 500 आणि 550. ओके, अशी आपण इन्फॉर्मेशन पूर्ण इथे फिलअप केलेली. मग मला इथे कळतं की कर्जतची जी इन्फॉर्मेशन होती ना त्याचं किती आहे, टोटल होतं 350 सॅपलिंग्स आणि 2060ला 150 सॅपलिंग्स. ओके, तर मग काय केलं, बारची हाईट काढलेली आहे टोटल 350. ओके, मग त्याच्यामध्ये 2060ची इन्फॉर्मेशन आहे 150. ऑब्व्हियसली मग हे ते रिमेनिंग किती झाले बघा, 1 2 3 4. ओके, म्हणजे 200. ओके, म्हणजे 2070ची इन्फॉर्मेशन 200 ते आपल्याला एक्झॅक्टली मिळतं, आणि जे 2016ची इन्फॉर्मेशन आहे त्याला आपण क्रॉस लाईन्स दिले. ओके, मग वडगावसाठी होतं 550 टोटल बारची हाईट. ओके, बघा टोटल बारची हाईट किती झाली 550 झालेली, आणि त्याच्यात फर्स्ट इयर 2016चं किती होतं 250 वरती लाईन येते. ओके, आणि मग 250च्या खालचा एरिया आपण ड्रॉ केलेला असा. मग जो थर्ड टाउन होतं ते कोणतं, शिवपूर. शिवापूरसाठी किती होतं, टोटल हाईट होते 450ची, आणि त्यात 200 आपला 2016चा डेटा आहे, मग त्याला लाईन्स दिले तसे. बरोबर, 2070चा डेटा किती होतो तर 250 होतं बघा इथे, 50 50 100 100 100 200, आणि इथे 1 सेंटीमीटर म्हणजे बरोबर 250चा डेटा होतो. आणि थर्ड जो होता तो फोर्थ होता तो कोणता होता, खंडाळा. खंडाळ्याचा पहिला 100चा इन्फॉर्मेशन 2060ची, आणि सेकंड इयरची म्हणजे 2070ची इन्फॉर्मेशन आहे 150ची. म्हणजे टोटल बारची हाईट आहे 250. ओके, आपण पूर्ण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये फिलअप केलेली आहे, नाव बघू शकता तुम्ही. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता. आता आपण फोर्थ क्वेश्चन बघू. आता फोर्थ क्वेश्चन काय बघा, इन द फॉलोइंग टेबल डेटा ऑफ द ट्रान्सपोर्ट मीन्स युज्ड बाय स्टुडंट्स इन द 8th स्टँडर्ड फॉर कम्युनिकेशन बिटवीन होम अँड स्कूल इज गिवन. ओके, म्हणजे जे 8वीचे जे मुलं आहेत ते घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी कोणत्या ट्रान्सपोर्टचा मीडियम यूज करायचे त्याची माहिती आहे. तर ड्रॉ सब डिवायडेड बार ग्राफ
बार डायग्राम टू शो द डेटा. आपल्याला बार डायग्राम काढायचा. इथे यांनी स्केल दिलेलं आहे ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट. ओके, हा आपल्याला स्केल यांनी ऑलरेडी दिलेला आहे. आपल्या लास्ट एक्झाम्पलमध्ये स्केल आपण स्वतः फाइंड आउट केलं तर इथे ते दिलेलं आहे. तर मग इथे बघा टाउन आणि मीन ऑफ कम्युनिकेशन. टाउन कोणते कोणते तर पैठण, येवला आणि शहापूर. आणि मीन्स ऑफ कम्युनिकेशन काय सायकल, बस अँड ऑटो अँड ऑन फूट. म्हणजे काही स्टुडंट चालत यायचे, काही बस किंवा ऑटोमधून यायचे आणि काही सायकलवरती यायचे. तर मग इथे बघा सायकलवरती येणार इथे 3250 आहे, बस आणि ऑटोचे 750 आहे आणि ऑन फूटचे 1000 आहेत पैठणचे. मग येवल्याचे बघा 1500 स्टुडंट सायकलवर होते, 500 बस आणि ऑटो आणि 1000 स्टुडंट वॉकिंग होते. मग शहापूरला पण 1250 सायकलवरती होते, 500 बस आणि ऑटोमध्ये होते आणि 500 पायी चालत यायचे. तर मग याच्यासाठी पण बारग्राफ काढताना मी काय केलं आधी ते तिघांची पण टोटल केली ती आली 5000. येवल्याच्या तिन्ही मीन्सची टोटल केली ती 3000 आहे आणि शहापूरच्या पण तिन्ही मीन्सची टोटल केली ती 2250 आहे. याचा फायदा काय होतो की टोटल बार हाईट आहे ना ती आपल्याला कळते, त्याच्यासाठी आपण टोटल काढून ठेवायची. ओके, मग आपल्याला मेजरमेंट तर दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. ते इन्फॉर्मेशन बघा कशी आहे. इथे यायचं स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 स्टुडंट आणि सायकल, बस अँड ऑटो आणि ऑन फूट असे 3 वेगवेगळे बारमध्ये प्रकार येणार असल्यामुळे मी काय केलं 3 डिसाईड केले. एक केलं डार्क, एक केलं लाईन्स आणि एक केलं प्लेन व्हाईट. ओके, तुम्ही आता इथे हे लाईन्स आहे त्याला हॉरिझॉन्टल लाईन्स घेऊ शकले असते, व्हर्टिकल लाईन्स घेऊ शकले असते किंवा तुम्ही अजून पण कोणतं डिझाईन घेऊ शकता. पण आपल्याला पेन्सिलने ड्रॉ करताना सिंपल हे 3 जातात म्हणून मी 3 घेतलेले आहेत. ओके, मग चला आपला बारग्राफ घेऊ आपण काढायला. मग हा वाय ॲक्सिस आहे आणि हा हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस आहे. मग इथे बघा हा इथे एक्स ॲक्सिस लिहिलं, वाय ॲक्सिस लिहिलं, इथे जिथे लाईन इंटरसेक्ट केली तिथे 0 लिहिला. आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500. मग इथे 500 स्टुडंट, 1000, 1500, 2000, 2500, 3000, 3500, 4000, 4500, 5000. 5000 पर्यंत ग्राफ जातो म्हणून 5000 केलेले. ओके, मग फर्स्ट जे होतं ना पैठणचे जे टाउनचे जे स्टुडंटचे जे नंबर होता टोटल नंबर होता 500. तर मी 5000 होतं. बारला इथे पहिली हॉरिझॉन्टल आली होती 5000ला. ओके, मग आपल्याला जी इन्फॉर्मेशन होती ती काय होती सायकलचे होते 3250 स्टुडंट. ओके, मग इथे 3000 आला की नाही आणि इथे 3500. तर 3250 किती होणार तर 3000 आणि 3500च्या एक्झॅक्ट मध्ये होणार 3250. ओके, आणि मग बस आणि ऑटोचे किती होते 750 होते. मग 750 कसे करणार आपण तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 आहे. मग 1 सेंटीमीटर आणि हाफ सेंटीमीटर किती होतात 750. ओके, मग इथे 1 सेंटीमीटर हाफ सेंटीमीटरचा गॅप घेतला आणि मग किती होते ऑन फूटचे होते 1000 म्हणजे किती होणार बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 500. मग 1000 म्हणजे किती होणार 2 सेंटीमीटर. मग इथे 2 सेंटीमीटरचा गॅप घेतला. ओके, मग पहिला जो गॅप होता त्याला मी डार्क ब्लॅक केला. मग सेकंडला मी क्रॉस लाईन्स दिल्या आणि थर्डला मी प्लेन सोडलेल्या. आलं लक्षात. मग तसंच पैठण येवल्यासाठी काय करायचं बघा. येवल्यासाठी जे होते सायकलचे स्टुडंट 1500 होते. 1500 म्हणजे किती होणार बघा 3 सेंटीमीटर आहे की नाही. 1500 इथं तर मार्कच आहे 1500चा. ओके, मग त्याच्यानंतर होते बस आणि ऑटोचे 500 स्टुडंट. 1500 टू 2000 म्हणजे 500 स्टुडंट म्हणजे 1 सेंटीमीटर मी क्रॉस लाईन ड्रॉ केला. आणि त्याच्यानंतर होते ऑन फूटचे स्टुडंट 1000. मग 1000 साठी 2 सेंटीमीटर. ओके, मग ते प्लेन ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने बार काढला. आणि पैठणच्या नंतर येवला झालं. येवल्याच्या नंतर शहापूरसाठी कसं होतं बघा टोटल हाईट होती 2250. ओके, मग 2000 आणि 2500 याच्यामध्ये असतो 2250 म्हणजे इथे आला एक्झॅक्टली मध्ये. ओके, आणि मग फर्स्ट काय होता तो 1250. आता 1250 म्हणजे बार किती आहे ना बघा 500, 1000. ओके, 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर झाला आणि 1500च्या एक्झॅक्टली मध्ये म्हणजे 1250 म्हणजे बघा इथे आला. ओके, म्हणजे 2 सेंटीमीटर आणि हाफ सेंटीमीटर. ओके, 2.5 सेंटीमीटरचा होतो 1250. मग त्याच्यानंतर तो बस आणि ऑटोने जे जाणारे स्टुडंट होते ते 500 होते म्हणजे 1 सेंटीमीटर आणि ऑन फूटचे पण 500 म्हणजे अगेन 1 सेंटीमीटर. ओके, तर अशा पद्धतीने आपण सब डिवायडेड बारग्राफ ड्रॉ केलेला आहे. ओके, तर फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस 11.3 सॉल्व्ह करून दाखवणार आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही सपना झूम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. थँक्यू व्हेरी मच.